गालावर फिरण्याची लई वाट बघत होती मी. वाटलं होतं कधी भेटेन मी तुला, कधी माझ्या मिठीत घेईन. असं झालं होतं लेकराम. पण आज तू मला आई हाक मारलीस. माझं सगळं दुःख, सगळा वनवास संपला. आता मला मरण जरी आलं ना तरी देवी आईकडे माझी काय बी तक्रार नाही. पण आता माझ्या लेकींकडनं मला आय हाक ऐकायची. थालू बाळा, बाळा मी तुझी आई आठवते ना. विसरलीस नाही ना बाळा मला. किती मोठी झालीस. एवढीशी अशी बारकी असताना 2 येण्या घालायचे मी तुझ्या. मला काहीतरी खायला दे, मगच येण्या घालायला देईन असं हट्ट करायचे. माझी एवढीशी थानू आता परक्याच्या घरी गेली. मला तुझ्या लग्नात नाही मिरवता आलं. मला माफ कर पण लय गोड दिसत होतीस लग्नात. सारखं तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटत होतं. तुला माझी नजर लागू नये म्हणून मीच तुला काजळाचं तीट लावलं होतं. आई आई म्हणलीस. तू काजळाचं तीट तू लावला होतास? म्हणजे तू माझ्या लग्नात आली होतीस? पण माझ्यासारखी अभागन मीच माझ्या पोटच्या लेकराच्या लग्नात मला लपून बसावं लागलं. तू काय सांगतेस? जीव नको घेऊ. हे बघ, तुझ्याशिवाय ना जगाची सवय झाली आम्हाला सगळ्यांना. आम्ही विसरून गेलोय आमची एक आई होती ती. काय आता तुझी खोटी असं काढून ना परत या घरात येण्याचा प्रयत्न करू नकोस. आम्ही नाही म्हणणार तुला. तू आमची आई नाहीस. आमची आई आमच्यासाठी मेले गावात. अरे अवस्था बघ त्यांची. आई आहेत त्या तुझ्या. थोडी तरी दया दाखव ना त्यांना. तू जा, तू याच्यात पडू नकोस. तुला नाही माहिती, तुला नाही माहिती या बाईमुळे आम्हाला काय काय सोसावं लागलंय ते. आणि मला एकट्याला सोसावं लागलं असतं ना तर एक वेळ मी हिला मात बी केला असत. पण हिच्यामुळे आहे ना, हिच्यामुळे माझ्या बहिणींना आणि माझ्या बापाला ना काय यातना बोगायला लागल्यात ना. काय आठवलं तरी ना माझी तळपायची मस्तकात शिरते. तू हिला काय घेऊन आलीस इथं? का घेऊन आलीस म्हणजे? अरे माझ्याही कोणीतरी लागतात या. जसं तुम्ही यांच्यापासून लांब राहिलात ना तशा या पण तुमच्यापासून लांब राहिल्याच. इतकी वर्ष लांब राहिलात त्या. अरे तुमच्या सगळ्यांना भेटण्याची तळमळ बघितली मी यांच्या डोळ्यामध्ये. आणि एका आईची तळमळ कधीच खोटी नाही असू शकत. हे बघ मला माहिती त्या तुम्हाला सोडून गेल्या. पण त्यांची पण काहीतरी बाजू असेलच ना. तू एकदा ऐकून तरी घे त्यांचं म्हणणं. नाही ऐकायचं मला. काय असणार आहे बाईची बाजू? या मोडखळीला आलेल्या घराला आम्ही सगळ्यांनी मिळून कसं तरी सावरलंय. कुठं होती? कुठं होतीस तू? कुठं होता याचा पत्ता?
हे बघ, आता ही माझ्यासाठी फक्त एक परकी बाई, आणि परक्या माणसाला घरात कोणी ठेवून घेत नाही एवढं मला माहिती. त्या कशाही असल्या तरी आई आहेत, आणि आई आपल्या लेकरांसाठी परकी कधीच नाही असू शकत. सूर्या, मी त्यांना हे त्यांचं घर, मुलं, संसार सगळं परत मिळवून द्यायचा शब्द दिलाय, आणि तो मी पाळणारच. त्या इथेच राहणार सूर्या. मी त्यांना इथून जायला नाही सांगू शकत. ठीक आहे, तू माझं ऐकणार नाहीस तर तुला तुझ्या मनासारखं करायचं ना, कर.